नमस्कार, स्वागत आहे आपले वी स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती. आपण पाहणार आहोत बाजी प्रभूचे बलिदान. स्थळ आहे विशाळगडची वाट, वाटेवरील पांढऱ्या पाण्याचा झरा. शिवाजी महाराज निवडक सैन्यासह गडाकडे चालले आहेत अशी परिस्थिती आहे. शिवाजी महाराज म्हणतात, बरीच मजल मारली, पांढऱ्या पाण्यावर तर येऊन पोहोचलो. आता काय विशाळगड सारा 3 कोस. आता जाऊ चला. तांबडे फुटले, दिशा उजळू लागल्या. पाण्यावर तोंड धुऊ व थोडी विश्रांती घेऊ. मध्यरात्री पन्हाळा सोडल्यापासून विसावा नाही. बाजी, खिंडीतून कुणाला वर पाठवा आणि पाठीमागे गनिम कोठेपर्यंत येऊन ठेपला आहे हे हेरण्यास सांगा. बाजी प्रभू त्या दिशेने जातात. तेवढ्यात एक सरदार म्हणतो, आपण निसटल्याचे कळल्यावर सिद्धी जोहर काय पण चरफडला असेल. त्या फाजील मुहम्मदाची मला जास्त कीव येते. अफजुल खानाला आपण बुडवले तेव्हा या चिरंजीवानी पळ काढला. आता बापाचा सूड घेण्यास सिद्धीच सामील झाला, पण खोट्या नशिबाचा. शिवाजी महाराज म्हणतात, सिद्धी निधड्या छातीचा वजीर. भर पावसात पावनगडावर मोर्चे बांधले व भांड्याचा मारा केला. पावसाची पर्वा न धरता 4 महिने झुंजला. तेवढ्यात तो सरदार म्हणतो, आता सुद्धा पाठलागावर सिद्धी असेलच. फाजील मुहम्मद तर खास असणार, त्यालाही सोन्याचीच संधी. एवढ्यात बाजीप्रभू येतात. बाजीप्रभू म्हणतात, महाराज घात झाला. शत्रूचे सैन्य अगदी नजीक येऊन ठेपले. सैन्य अफाट आहे. शिवाजी महाराज उठून म्हणतात, भवानी आई करील ते खरे. आता एक क्षण दवडता कामा नाही. पण पुढची मजल बिकट. घाटावरची चढण. गनिम तर पाठीवर येऊन ठेपला. काय करावे? का उलटून तोंड देता? तेवढ्यात सरदार म्हटले, छे छे महाराज, गनिमाचा जमाव मोठा, तयारी जबर. छे, आपण गडच गाठला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणतात, चला तर मग गडच गाठू. पण गनिमा आधी आपल्याला गाठील याची काय वाट? त्याला कोण थोपवणार? यावर बाजीप्रभू म्हणतात, महाराज, आपण सैन्य घेऊन लागा घाट चढायला. माझे मावळे गडी राहू द्या माझ्यापाशी. या घोडखिंडीत चौक्या बांधून धरतो गनिमाला थोपवून. शिवाजी महाराज म्हणता, बाजी काय बोलता? जोहरची अफाट सेना या खिंडीत तुम्ही थोपवणार? यावरती बाजीप्रभू म्हणतात, होय महाराज, थोपवणार, अडवणार. तो पहा, भगवान सूर्यनारायण दिसू लागला. त्याच्या शपथ, आपल्या पाया शपथ. एका तुर्काला गड चढू देणार नाही. निघावे आपण. तेवढ्यात एक पाईक येतो. पाईक म्हणतो, सरकार, दुश्मन आला. आता थांबायला वेळ नाही. शिवाजी महाराज म्हणतात, ईश्वरेच्छा. बाजी, राहा तर मग खिंडीत. आम्ही गडावर पोचल्यावर भांड्याचे 5 आवाज काढू. तोवर खिंड राखा, मग येऊन मिळा. गहीवरून त्याला मिठी मारून शिवाजी महाराज म्हणतात, पण बाजी, आता आपली भेट? यावरती बाजीप्रभू देशपांडे म्हणतात, महाराज, आपल्या अंगस्पर्शाने पवित्र झालो. दशसहस्त्र हत्तीचे बळ चढले. निघावे आपण. तेवढ्यात मागे बंदुकीचा आवाज होतो. आजवर माझी भलीपुरी चाकरी घेतली, तशी बाबाजीची घ्या. यावर शिवाजी महाराज म्हणतात, ठीक आहे, चला मंडळी, आपण कम नशिबी. बाजींचा आजचा पराक्रम विमानातून देव पाहणार. महाराज बाजीकडे पाहत पाहत जातात. तेवढ्यात बाजी महाराजांकडे पाहून म्हणतात, गेले महाराज, मला धास्ती होती, स्वतः इथंच राहतात की काय? पाय उचलत नाही, पाठीमागे दृष्टी. तेवढ्यात मावळ्यांना हसून म्हणतात, माझ्या दादांनो, ते पहा, महाराज गड चढत आहेत. इकडे पहा, तो सिद्धी जोहर महाराजांना धरण्यास येत आहे. बोला, महाराज गड गाठी तोवर खिंड राखणार का निमक हराम होणार? यावरती मावळे बोलतात, खिंड राखणार, नाव राखणार. यावर बाजी म्हणतात, शाबास माझ्या पठ्ठ्यांनो, लागा कामाला बिगी बिगी. विसरा आता बायका मुले, महाराज काय म्हणाले, तुमचा आमचा पराक्रम पाहण्यास आजवरचे देव खाली उतरणार. त्यांचा हिरमोड करू नका. चला, जागोजागी मोर्चे बांधा. झाडीतून लपून बसा. गनीम खिंड चढू लागताच दगड गोटे हाना. कुणी तुरुक खिंडीतून डोके काढू लागताच चेचा त्याला. गडावरील खबर येईपर्यंत कुणी वर येता कामा नाही. यावरती मावळे म्हणतात, जशी आज्ञा. मावळे जाताच बाजी म्हणतात, गेले महाराज दिसेनासे झाले. हा गनिमाचा जमाव आला. ती आघाडीची टोळी. हुशार, चालवा मारा. माऱ्यांचा आवाज होतो. छान, चालू द्या चालू द्या. परत माऱ्यांचा आवाज होतो. छान, भली मोडली खोड. थांबा, सावध रहा. ती आली दुसरी टोळी. थांबा, लागू द्या त्यांना चढायला. हा, व्हा तयार, आले टप्प्यात. सोडा. सोडा म्हणताच आवाज होतो. सगळे मुंडे चित पडतात. वारे बहादर, वारे मर्द, आले परत आले. ही तिसरी टोळ. बाजीप्रभू पुढे होतात. येऊ द्या, चढू द्यावर. हा, पाठवा त्यांना त्यांच्या दोस्तांच्या भेटीला. सोडा. ते म्हणताच इतक्यात दंडाला गोळी लागते. अरे भिवबा,
मुंडाशाचे फडके काढून बांध रे जखम. भिवबा म्हणतात, जखम बांधतो. सरदार साहेब, आता आपण असे तोंडावर उभे राहू नका. यावरती बाजीप्रभू म्हणतात, वेड्या, मी महाराजांचा सरदार, जा आपल्या जागेवर. काही वेळाने खिंडीशी 5-25 जखमा झालेला, रक्ताने माखलेला 2 पाईकाच्या मदतीने उभा असलेला बाजीप्रभू दिसतो. बाजीप्रभू म्हणतात, वा रे माझ्या पठ्ठ्यांनो, वा रे माझ्या दादांनो, चालू द्या, चालू द्या, दम सोडू नका. आता होईल गडावरील भांड्यांचा आवाज. तुम्ही आता थोडे उरलात, दमलात, सकाळपासून शिनलात. अरे हे काय, सारे सैन्यात चाल करून आले. हा शेवटचा हल्ला. ठीक आहे. हा, हुशार. उठा माझ्या दादांनो, उठा माझ्या मर्दांनो. जितके मावतील तितके व्हा पुढे आणि राहा खिंडीच्या तोंडाशी तोंड द्यायला. जा, जा पुढे. ठीक ठीक, तुम्ही तयार असा. तुमची पाळी आली की व्हा पुढे. ते कापले गेले की घ्या त्यांची जागा. भले शाबास. मारा धक्के, हाना बंदुकीचे तडाखे डोसक्यात. ढकला खाली. वारे मर्द, वारे बहादर, आज देवांना तुमचा हेवा वाटणार. महाराज इथं पाहिजे होते आज तुमचं कौतुक करायला. तेवढ्यात शुद्ध जाऊन बाजीप्रभू देशपांडे तोल जाऊन खाली बसतात. बाजी म्हणतात, महाराज काय हा वेळ, किती अंत पाहता. सारे जीवाचे साथीदार चालले. किती वेळ जगू. ऐकू द्या आवाज. महाराज ऐकू द्या आवाज. डोके फिरू लागले, कान बहिरे होत चालले. मायबाप ऐकू द्या आवाज. हे काय, जिकडे तिकडे महाराज. बाजींना त्यांच्या दृष्टीपुढे जिकडे तिकडे महाराज दिसत होते. बाजूला बाबाजीचा भास होत होता. तू कोण? बाबाजी. उगा रडू नकोस. बायका मुलांचाही भास होत होता. तू 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 कशी आलीस? जा, नाही येत घरी. मी महाराजांचा सरदार. साहेब काम करून सोडतील, घरी येऊ. जा, फिर परत. असा बाजींना भास होत होता. तेवढ्यात तोफेचा आवाज होतो. तेवढ्यात एक पाईक मोठ्याने म्हणतो, सरदार साहेब, आला आवाज. पोचले महाराज. बाजी म्हणतात, काय म्हणतोस? आला आजीज. माराचेचा, लावा पिटाळून. यावरती पाईक मोठ्याने बाजीच्या कानात ओरडून म्हणतो, भांड्याचा आवाज आला, आवाज आला. तोफेचा दुसरा आवाज आला. तेवढ्यात बाजीप्रभू उसळी सहसा उभा राहून म्हणतात, आला आवाज, आला आवाज. फते फते. तेवढ्यात तोफेचा तिसरा आवाज होतो. झाले, संपले काम. सांगा रे महाराजांना. साहेब चाकरी बजावली. महाराज पोचेपर्यंत तुर्काला खिंडाखाली दाबला. तेवढ्यात तोफेचा चौथा आवाज होतो. चाकरी बजावली. येतो आम्ही. शंकर शंकर शंकर. असे शब्द बाजीप्रभूंच्या तोंडातून शेवटचे निघतात. तेवढ्यात पाचवा आवाज होतो. तेवढ्यात ते जय शंकर असे म्हणून खाली पडतात. असे हे मराठा शूर सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान. हा पाठ आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.